आखाती देशातील युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसतोय। याच युद्धामुळे एलपीजी आणि सीएनजी गॅस दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचा फटका रिक्षा व्यवसायावर होत असून या दरवाढीच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षासह आक्रोश मोर्चा काढण्यात आला। एलपीजी आणि सीएनजी गॅस दरवाढ कमी करा, रिक्षा पासिंग वेळी सीएनजी हायड्रो टेस्ट पूर्वत करा, रिक्षा कल्याणकारी मंडळास महाराष्ट्र शासनाने भरीव निधी द्यावा, ग्रामीण भागात एलपीजी पंप त्वरित सुरू करावेत, यासह प्रलंबित रिक्षा थांबे त्वरित मंजूर करावेत या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। लवकरात लवकर वाहनधारकांना गॅस उपलब्ध करून द्यावे, अन्यथा पेट्रोल पंपावर रिक्षा चालक हल्लाबोल करतील असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे यांनी दिलाय। युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्राने राज्य सरकारने वाहनधारकांना जो लागतो एलपीजी आणि सीएनजी जो गॅस आहे त्या गॅसचे दर वाढवलेले आहेत। जो 44 रुपयाचा एलपीजीचा गॅस रिक्षावाल्यांना मिळतो त्याची आजची किंमत काल 80 होती, आज 85 रुपये झाले आहेत। दररोज गॅसची किंमत वाढते। त्याचबरोबर सरकारने पेट्रोलवर गाड्या चालवायच्या नाहीत, एलपीजीवर चालवा म्हणून सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या 12 तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एलपीजी गॅस मिळत नाही, म्हणजे जो आता वाहनधारकांना लागतो। त्यामुळे जवळजवळ 5 ते 6 हजार एलपीजीच्या गाड्या आज गेली 3-4 दिवस झाले बंद आहेत आणि त्यांना पोटमारीची वेळ आलेली आहे। आणि म्हणून हे सरकार गरिबांच्यासाठी नाही, हे सरकार श्रीमंतांचं सरकार आहे। एक वेळेला या युद्धपाच्या भूमीवर सुद्धा केंद्र सरकारची एक मोठी बोट जी मद्रासमध्ये येऊन थांबलेली आहे, त्याच्यामध्ये 3 महिने एलपीजी सीएनजी आणि घरगुती गॅस पुरवठा गॅस आहे। मग गॅसचा पुरवठा का होत नाही? आज गॅसचे सिलेंडर जे 800-900 रुपयाला मिळतं त्या 900 रुपयाच्या सिलेंडरची किंमत बाजारामध्ये ब्लॅकना 2500 रुपये झालेली आहे। म्हणजे हे गॅस धारक आज पैसे मिळवतात। माझं म्हणणं आहे कलेक्टर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बाहेर पडावं, एसी मध्ये थांबू नये आणि त्या पंपावर जावं, त्यांच्यावर रेट टाकाव्या, त्या गॅस एजन्सीवर रेट टाकाव्या आणि प्रत्येक माणसाला घरात गॅस मिळाला पाहिजे, प्रत्येक रिक्षावाल्याला गॅस मिळाला पाहिजे, ही आमची एक मुख्य मागणी आहे। काय नेमकं आंदोलनात स्वरूप होतं आणि यापुढे इशारा काय? नाही, आज आम्ही सर्व रिक्षाचा हा मोर्चा काढलेला आहे। हा आक्रोश मोर्चा आहे, एक गरिबांचा आक्रोश आहे की सरकारनं आमच्याकडे बघावं। हे आम्ही लोकशाही पद्धतीनं आज भारताच्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जर का या पद्धतीनं आम्हाला जर गॅस मिळाला नाही तर सर्व रिक्षावाले रस्त्यावर येतील आणि या पेट्रोल पंपावर हल्लाबोल करतील। त्याला पूर्णपणे कोल्हापूरचं प्रशासन जबाबदार आहे। तिने आता 2 दिवसामध्ये ही सर्व परिस्थिती सुधारावी। यावेळी चंद्रकांत भोसले, राजू जाधव, अतुल पवार, संभाजी माने, पोपट रेडेकर, राहुल पवार यांच्यासह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।